नमस्कार. आपण आता प्री कन्सेप्शन म्हणजे प्रेग्नन्सी होण्यासाठी ज्या इन्व्हेस्टिगेशन गरजेचे असतात त्याबद्दल आपण थोडी माहिती घेतात. तर त्यातली एक इन्व्हेस्टिगेशन म्हणजे फॉलिक्युलर स्टडी, जी फिमेल पार्टनर किंवा वाईफ यांच्यामध्ये केली जाते. तर व्हॉट इज फॉलिक्युलर स्टडी आणि आपल्याला ह्यातून काय माहिती कळते? तर फॉलिक्युलर स्टडी म्हणजे आपले जे ओव्हरीज आहेत, अंडाशय आहेत, त्यातून आपल्याला आपल्या शरीरामध्ये दर महिन्याला एक अंड किंवा एग आपलं मॅच्युअर होत असतं आणि ते रप्चर होत असतं. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर इन्फर्टिलिटीचं मुळात एक कारण आहे की अनओव्युलेशन. ती स्त्री ओव्युलेट होत नसते किंवा ओव्युलेशन होऊन देखील ते जे एग आहे ते वेळेवर न फुटणं, हे देखील त्यापैकी एक कारण असू शकतं. तर त्याकरता आपण ही फॉलिक्युलर स्टडी केली जाते की त्या स्त्रीमध्ये महिन्यामध्ये ठराविक वेळेत एक मॅच्युअर होतं, वाढतंय आणि ते वेळेत फुटतंय, हे पाहण्यासाठी आपण फॉलिक्युलर स्टडी केली जाते. तर साधारण तुम्हाला जर फॉलिक्युलर स्टडी करायची असेल तर पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपल्या इन्फर्टिलिटी स्पेशलिस्टना जाऊन भेटावे. ते तुम्हाला फॉलिक्युलर स्टडी सजेस्ट करतील. गरज लागल्यास ते तुम्हाला ओव्युलेशन इंडक्शन सजेस्ट करू शकतात, ज्यामध्ये तुम्हाला काही मेडिसिन देऊन तुमचं एग वाढण्यासाठी त्याची मदत होते. आणि ते आपण ह्या महिन्यामध्ये साधारण 14 ते 15 दिवसापर्यंत आपण ते फॉलिकल मॉनिटर करतो. म्हणजे 2 ते 3 दिवसाच्या गॅपने तुम्हाला स्कॅनिंगसाठी जावे लागते. आणि वेळेस रप्चर झाले की आपल्याला जर नॅचरल कन्सेप्शन हवं असेल तर नॅचरल रिलेशन ठेवणे किंवा जर IUI ची गरज लागत असल्यास आपण त्यावेळेस IUI करू शकतो. या स्टडीमुळे आपल्याला आपण ओव्युलेट होतोय आणि आपले एग व्यवस्थित रप्चर होत आहे ही माहिती कळते आणि आपल्याला कन्सेप्शनसाठी मदत होते. Samartha Fertility and IVF Center bring home happiness.